हाय, मी नीलम. आज पण एक छोटीशी भावफुले ऐकूया बरं का. मंदिर आणि परमेश्वर. एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी ती पुजाऱ्याला म्हणाली, मी आता काही मंदिरात येणार नाही. पुजाऱ्याने विचारले, का? तर म्हणाली की लोकांना मंदिरांच्या आवारात फोनवर बोलताना पाहिलं. ती लोक घरगुती भांडणं, व्यवसाय, प्रेम प्रकरणे यावर बोलताना बघते. काही जण गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिरात येतात आणि भक्तिभावाने काही कोणी येत नाही. पुजाऱ्याने ते ऐकले व म्हणाले, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण निर्णय घेण्यापूर्वी मी सांगतो ते तुम्ही करून पहा. तुम्हाला एवढेच करायचे आहे की एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात 2 प्रदक्षिणा घाला. बाई म्हणाल्या, मी हे करू शकते. मग थोड्याच वेळात त्या बाईने तसे केले. त्यानंतर पुजाऱ्याने तिला 3 प्रश्न विचारले. तुम्हाला फोनवर बोलताना कोणी दिसलं का? तुम्हाला मंदिरात गप्पा मारताना कोणी दिसलं का? आणि तुम्ही कोणाला अनैतिक काही करताना पाहिलं का? त्यावर बाई म्हणाल्या, नाही, मी काही पाहिले नाही. तेव्हा पुजारी म्हणाले, बाई, जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा घालत होता तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते. ग्लासातील पाणी पडू नये हा तुमचा ध्यास होता. आता जेव्हा तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमात्म्यावर केंद्रित करा. मग तुम्हाला इतर काही दिसणार नाही. आयुष्याचंही असंच आहे. आपल्या दुःखांना आपणच जबाबदार असतो. इतर कोणीही नसतं. ते केवळ निमित्त मात्र असतात. अनावश्यक विचार, चुकीची जीवनशैली, अनावश्यक कर्ज, अहंकार, द्वेष, स्वार्थ, असूया, हाव, ईर्ष्या यातलेच कारण आपल्या दुःखामागे असते. म्हणून योग्य आचार विचार, योग्य निर्णय, प्रेम व भक्तिभाव आचरण करून आपले आयुष्य सुखी, समृद्धी व निरोगी बनवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओची वाट बघा. असंच काहीतरी आगळं वेगळं नवीन मी घेऊन येत आहे. धन्यवाद.